मोठी बातमी महायुतीमध्ये महामंडळ वाटपाचा फॉर्म्युला ठरला असल्याचं कळतंय। महायुतीच्या समन्वय समितीच्या बैठकीत यावर शिक्कामोर्तब झालेलं आहे। महामंडळाच्या महत्त्वानुसार अ, ब, क ही वर्गवारी केली जाणार आहे। तर सर्वाधिक आमदार असल्यानं भाजपच्या वाट्याला 48% पदं येणार आहेत आणि शिवसेनेच्या वाट्याला 29%, तर राष्ट्रवादीला 23% महामंडळ मिळणार आहे। राज्यात एकूण 138 महामंडळांमध्ये 785 सदस्य संख्या, मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री या महामंडळाचं वाटप करणार आहेत। या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी तुषार उपनवर आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। तुषार, महामंडळ वाटपाचा फॉर्म्युला ठरला असल्याचं कळतंय, काय अपडेट? स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती समन्वय समितीच्या बैठकीमध्ये महायुतीचा फॉर्म्युला हा अंतिम झालेला आहे। मात्र या महायुतीच्या फॉर्म्युलामध्ये भाजप आपल्याला मोठा भाऊ राहताना पाहायला मिळणार आहे। जवळपास 48% महामंडळाच्या वाटपामध्ये 28% पदेही भाजपाला मिळणार आहे। त्या खालोखाल शिवसेनेला 29%, तर राष्ट्रवादीला 23% आपल्याला ही महामंडळ मिळताना पाहायला मिळणार आहेत। राज्यामध्ये एकूण 138 महामंडळ आहेत। आता समन्वय जे प्रमुख आहेत, प्रामुख्याने शंभूराज देसाई असतील, चंद्रशेखर बावनकुळे असतील, उदय सामंत असतील, या सर्वांची चर्चा झालेली आहे। त्यानंतर आता पुन्हा एकदा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे एकत्रित बसणार आहेत आणि कोणाला नेमकं महामंडळ द्यायचं हे आता लवकरात लवकर जाहीर करणार आहेत। कारण की स्थानिक स्वराज्य निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती जर पक्षातल्या प्रमुख नेत्यांना ताकद द्यायचं म्हटलं तर महामंडळ हा एक पर्याय आहेच। कारण की ज्यांना मंत्रिमंडळात स्थान मिळालं नाही त्यातले अनेक आमदार आपल्याला नाराज होताना पाहायला मिळाले होते। त्यांची नाराजी आता ही महामंडळ वाटप आपलं करून त्यांची नाराजी दूर करताना पाहायला मिळणार आहे। ठीक आहे तुषार, धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी।